जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांते कुंडलीकवरदे हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आज आपल्याला 12वा अध्याय सुरू करायचा आहे, पण 12वा अध्याय सुरू करण्याच्या आधी मागच्या रविवारी प्रवचन झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे खाली मोडक काकांकडे जातो. तसा मोडक काकांकडे गेलेला असताना तिथे जी मुलगी राहते भक्ती चिंचाळकर, तिने मला एक खूप सुंदर प्रश्न विचारला. मी तिला असं म्हटलं की हा प्रश्न मी सत्संगामध्ये घेईन, पण या निरूपणाशी संबंधित असा प्रश्न असल्यामुळं आणि 11व्या अध्यायाशी संबंधित प्रश्न असल्यामुळं तिने 2-3 प्रश्न लिहून ठेवले आणि मला म्हणाले की तुम्हाला एक 5 मिनिटं वेळ आहे का, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. त्याच्यातला जो पहिला प्रश्न तिने विचारलेला होता त्या प्रश्नाच्या बाबत थोडासा खुलासा करून पुढं 12व्या अध्यायाला मी सुरुवात करेन. तिचा जो प्रश्न आहे त्याला विस्तृत उत्तर सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये देईन. तिने असं विचारलेलं होतं की सर्व विश्वरूप पाहून झाल्यानंतर अर्जुनाला एक प्रकारे आपण याच्याशी किती खेळीमेळीने वागलो, एक प्रकारे याचा उपमर्द केला, याबद्दल वाईट देखील वाटलं. त्यांनी अर्जुनाने भगवंतांची क्षमा मागितली आणि ते सगळं अर्जुनाचं बोलणं झाल्यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणाले की हे जे रूप मी तुला दाखवलं तर ते अदृष्ट पूर्वम असं आहे, पूर्वी कोणी न पाहिलेलं आहे. असं स्वरूप मी माझ्या योग सामर्थ्याने तुला दाखवलं आणि कोणत्याही प्रकारच्या साधनेनी वेद यज्ञ स्वाध्याय दान कर्म उग्र तप या कशानेही तुझ्याखेरीज दुसरा कोणीही हे इथून पुढे देखील पाहू शकणार नाही. असं म्हणून मग भगवंतांनी आपलं पूर्वीचंच सौम्य रूप अर्जुनाला दाखवलं आणि मग भगवंतांनी असे उद्गार काढले की हे विश्वरूप जरी अर्जुनासारखं दुसरं कोणीही पाहू शकलं नाही इथून पुढं, तरी केवळ अनन्य भक्तीने माझं ज्ञान होणं, मला पाहणं आणि माझ्या ठाई तत्वाने प्रवेश करणं मात्र शक्य आहे. भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. तिने असं विचारलेलं होतं की तत्वानी प्रवेश करणं म्हणजे काय, आणि एका सूत्रमय पद्धतीने सांगण्याच्या ओघामध्ये याच्यावर फार निरूपण करणं हे मी अपेक्षित समजलो नाही, म्हणून मी पुढे गेलो. तिचं असं म्हणणं आहे की ज्ञातुम द्रष्टुम, जाणणं पाहणं, त्याच्याबरोबरच तत्वानी या विश्वरूपामध्ये प्रवेश करणं शक्य आहे असं भगवंत म्हणतात. तर तत्वानी प्रवेश करणं म्हणजे काय, कारण आधीच भगवंत असं म्हणाले की तुझ्या खेरीज नंतर देखील यज्ञानी दानानी तपानी स्वाध्यायानी कशानीच दानानी हे कोणाला प्राप्त होणार नाही, दिसणार नाही. आणि परत वर भगवंतच म्हणतात की ज्ञातुम द्रष्टुम
च तत्वेन प्रवेशुं च परंतप. हे पाहणं अनन्य भक्तीनी, जाणणं पाहणं आणि तत्वानी प्रवेश करणं हे मात्र शक्य आहे. याचा अर्थ काय? आपण असं पाहिलं की 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अनन्य भक्तीचा एक महिमा वर्णन करून सांगितला. आणि 9व्या अध्यायाचंच पुढं 10वा आणि 11वा अध्याय हे वेगळ्या तऱ्हेने प्रगटीकरण आहे. जसं 9व्या अध्यायामध्ये मानुष रूपी अशा परमात्म्याची अवहेलना नको, त्यांच्या ठिकाणी परमात्मा पाहायला शिकलं पाहिजे असा एक संदेश दिलेला आहे. तसं 10व्या अध्यायामध्ये जगतामध्ये टप्प्याटप्प्याने विभूतींच्या योगाने मला कसं जाणायचं याच्या संबंधी भगवंतांनी सांगितलं. चर आणि अचर असा परमात्मा जगतामध्ये कसा आहे हे 10व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि 11व्या अध्यायामध्ये त्याचं प्रत्यक्षच दर्शन दिलं. 11वा अध्याय हा एक विलक्षण अध्याय, अद्भुत रसाने भरलेला अध्याय म्हणून आपण पाहिला. 9व्या अध्यायामध्ये अनन्य भक्तीच्या बाबत भगवंतांनी सांगताना असं म्हटलं की जे महात्मे आहेत ते महात्मानस तुमाम पार्थ दैवी प्रकृती आश्रिताः, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले असे जे महात्मे असतात ते भजंती अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादिमव्ययम्, अनन्य अशा भावानी भजन करतात आणि अव्यय अशा मला जाणतात. आणि अनन्य भावानी ते भजन कसे करतात हे देखील 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. उदाहरणार्थ सततम कीर्तयन्तो माम ही एक गोष्ट, सतत संकीर्तन करून अधिक यतंतश्च दृढव्रताः ध्यान करून नमस्यन्त्यश्च माम भक्त्या अत्यंत भक्तीने सर्व ठिकाणी असलेल्या मला नम्रत्वाने नमस्कार करून नित्ययुक्ता नेहमीच माझ्या स्वरूपाशी युक्त होऊन उपासते. एवढ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे आधीच्या अध्यायांचा सगळा संदर्भ एका श्लोकामध्ये भगवंतांनी घेतला. ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूप जाणून दुसऱ्या अध्यायामध्ये ज्या प्रकाराने आत्म्याचं वर्णन केलेलं आहे ते आत्म्याचं वर्णन बुद्धीमध्ये ठसवून देखील स्वतःच्या ठिकाणी राहतात, परत कर्मही करतात, परत ध्यानही करतात आणि श्रद्धा प्रेमाने उपासना देखील करतात, शरण देखील येतात. अशा प्रकारचे जे सगळ्या साधना मिळून अनन्य भक्ती असं भगवंत म्हणाले. भजंती अनन्य मनसा, अनन्य अशा प्रकाराने मला महात्मे भजतात असा जो उल्लेख 9व्या अध्यायामध्ये आलेला होता. 9, 10 आणि 11व्या अध्यायाच्या शेवटी परत भगवंतांनी भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवं विदोर्जुन, मी जशा प्रकाराने आता वर्णन केलेलं आहे त्याची अनन्य होऊन भक्ती करणं शक्य आहे. याचा अर्थ याचं संकीर्तन शक्य आहे. याचं अद्वैत स्वरूपाचं ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये ठसवून घेणं शक्य आहे. निष्काम राहून कर्म करणं शक्य आहे. ध्यानाने माझ्याशी एकरूपता साधणं शक्य आहे. तसंच नेहमीच माझ्याशी युक्त राहण्याचा अभ्यास करणं शक्य आहे. सोहम भावाचा नेहमीच अभ्यास करणं शक्य आहे. आणि उपासना करणं देखील शक्य आहे. नम्र होणं देखील शक्य आहे. श्रद्धा प्रेम ठेवणं देखील शक्य आहे. अशा प्रकारच्या सर्व साधना जो करतो त्या साधनांनी तो अनन्य होतो. भक्त्या तू अनन्यया शक्य अहम
एवं विधोर्जुन, आणि माझ्याशी तो अशा साधनांनी अनन्य होतो. अनन्य होऊन माझ्याशी एकरूपता साधण्याचा क्रम त्याच्या पुढे सांगितलेला आहे. भगवंत असं म्हणतात की ज्ञातून, अशा प्रकारे सर्व प्रकारांनी साधना करत असताना, कर्माच्या, ध्यानाच्या, ज्ञान विचाराच्या, श्रद्धा प्रेमानी शरण येण्याच्या, तो मला जाणायला सुरुवात करतो. ज्ञातून याचा अर्थ तो मला जाणतो. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही जी त्रिपुटी आहे, या त्रिपुटीमध्ये जो ज्ञाता आहे त्या ज्ञात्याला ज्ञेयासंबंधी खरंच माहिती व्हायला सुरुवात होते. आणि ही माहिती शब्दापेक्षा थोडीशी अधिक अशी असते. शब्द ज्ञान जे असतं त्याच्यापेक्षाही अधिक असं प्रत्यक्षतः जाणणं, असं ज्ञातून ही गोष्ट त्याच्या बाबत शक्य होते. हे ज्ञातून काहीस तर्कानी आहे. शुद्ध बुद्धी झालेला असल्यामुळं साधना करून, उपासना करून अशा प्रकारचं भगवंतांना जाणणं हे तो करतो. हे जे भगवंतांना जाणणं आहे, त्या जाणण्यामध्ये भगवंतांच्या भावाशी काही काळ एकरूपता देखील संभवते. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान एकरूप होणं ही गोष्ट घडू शकते. असा तो काही अनुभव घेणारा होतो. पण अधिक स्पष्टत्वाने अनुभव म्हणजे साक्षात दर्शनच हे ज्ञानाच्या नंतर संभवतं. तुम्ही देखील जर क्रम पाहिला तर तुम्ही सद्गुरूंकडे येता. आधी श्रवणाने सुरुवात करता. श्रवणाने सुरुवात करून बरंच काही तुम्ही आत्मसात करता. एक प्रकारे ज्ञातूंची प्रक्रिया सुरू होते. मग त्याच्यानंतर सद्गुरूंकडून अनुग्रह घेता, श्रवण करायला सुरुवात करता. आणि श्रवणाने, साधनेने तुमची जाणण्याची शक्ती विलक्षण वाढायला सुरुवात होते. तरी देखील एक भाव असा राहतो की अजून साक्षात अनुभव नाही, साक्षात दर्शन नाही. हे दर्शन नंतर ध्यानाने शक्य होतं. ध्यान करत करत जो द्रष्टा आहे, तो द्रष्टा जेव्हा स्वरूपाच्या ठिकाणी रममाण होतो, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याला आपणच सच्चिदानंद स्वरूप आहोत अशा प्रकारचा बोध होतो. तेव्हा आधीच जे तुम्ही जाणत होता त्याच्यापेक्षा काही विशेष बोध या दर्शनाने होतो. हे जे दर्शन आहे, हे दर्शन म्हणजे स्वरूपाशी एकरूपता असते. पंधराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढाः नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. ज्ञानचक्षुंनी याला पाहिलं जातं. हे ज्ञानचक्षु म्हणजे ध्यानामध्ये ती विशिष्ट जाणीव उघडणं आणि तुम्ही म्हणजे द्रष्टा हा परमात्म्याशी एकरूप होणं, अशी गोष्ट नंतर घडते. कोणत्या साधनेनी? अशाच प्रकारे कर्म, ज्ञान, ध्येन आणि श्रद्धा प्रेमादी उपासना या सगळ्या साधना एकदम हाताळत असताना ही गोष्ट घडते की ध्याता ध्येयाशी समरस होऊन जातो. ध्याता ध्येयाशी समरस होऊन गेल्यानंतर घडतं काय? समर्थ असं म्हणतात की पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, समोरचं जगताचं ज्ञान नाहीसं होतं, मन नाहीसं होतं. द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, जो द्रष्टा असतो तो मी द्रष्टा आहे या भावाने शिल्लक राहत नाही. केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. केवळ अनुभव रूपाने ज्ञप्ती मात्र सूक्ष्मतः ब्रह्म होऊन ब्रह्म भावाने तो राहायला शिकतो. हे ध्यानामध्ये होणारं दर्शन आहे. हे दर्शन म्हणजे एकरूपता आहे. ज्ञातून म्हणजे देखील एका विशिष्ट पातळीवर एकरूपता आहे. विचाराच्या अंगाने
सद्गुरूंच्या विचारांशी एकरूपता हे ज्ञातूंचं प्राथमिक स्वरूप आहे. तर द्रष्टुम याचं स्वरूप असं आहे की सद्गुरूंचा जो बोध आहे तो बोध प्रत्यक्षतः अनुभवणं ध्यानाच्या वेळेला. आणि हे जेव्हा सुरू होतं तेव्हा कित्येक काळाने तो आपण स्वतः तत्वरूप आहोत असा अनुभवतो. आपल्या स्वतःला देह मन बुद्धी न समजता आपण आणि परमात्म तत्व एक आहोत असं तो अनुभव घ्यायला लागतो. अशा प्रकारचा भाव त्याला वारंवार स्फुरत राहतो. एवढंच नव्हे तर सर्व ठिकाणी माझ्या सकट ते एकच तत्व भरून राहिलेलं आहे असा त्याचा भाव व्हायला सुरुवात होते. आणि हा भाव, या भावाचं स्थिरीकरण व्हायला, हा भाव स्थिर व्हायला कित्येक काळ लागतो. आणि कित्येक काळाने आपण तत्व स्वरूप आहोत, परमात्म स्वरूप आहोत आणि हे सर्व विश्व देखील परमात्म स्वरूप आहे असा त्याला बोध होतो. आणि तो तत्वानी बाहेरच्या परमात्म स्वरूपाशी कायम अखंडित एकरूपता अनुभवायला सुरुवात करतो. अशी एकरूपता अनुभवल्यानंतर अर्जुनाने जे विश्वरूप दर्शन घेतलं तसं दर्शन न होता तत्वतः बाहेरच्या परमात्म्याशी, व्यापक परमात्म्याशी आपण सतत संलग्न आहोत असा त्याचा भाव राहतो. अर्जुनाला जे विश्वरूप दर्शन झालं ते एका बाजूला आपण अर्जुन म्हणून पाहतो आहोत आणि दुसऱ्या बाजूला जाणीव शक्ती सर्व अंगांनी परमात्मा पाहायला समर्थ झालेली आहे. आत बाहेर सर्व तऱ्हेनी, सर्व अंगांनी असा बोध झालेला होता. त्याच्याऐवजी तो तत्वानी देखील परमात्मा होतो आणि बाहेरचं जे परमात्म तत्व आहे त्या परमात्म तत्वाशी तत्वतः समरस होतो, एकरूप होतो. असं असल्यामुळं अर्जुनासारखं तो ते स्वरूप पाहू शकत नाही वेगळं राहून. तर तो तत्वतः एकरूप होऊन, जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सुवर्णमणी सोनया, सुवर्णमणी जसा सोन्याला पाहिल एकरूपत्वाने, एक कल्लोळू जैसा पाणीया, कल्लोळ जसा पाण्याला पाहेल तसा तो आपल्या स्वतःला, कल्लोळ जसा स्वतःला आपण पाणी आहोत हे जाणतो आणि सागर हेही पाणी आहे हे जाणतो, तशा प्रकारे तो तत्वतः आपल्या स्वतःला परमात्मा आहे हे जाणतो आणि जगामध्ये एकची ब्रह्मगड्या अशा प्रकारे सर्व जगामध्ये नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवे ऋण नाही असा एकरूपत्वाचा बोध त्याला होतो. याला ज्ञातुम द्रष्टुम च, त्याची पुढची स्थिती तत्वेन प्रवेष्टुम च परंतप, तत्वानी तो त्याच्याशी समरस होतो. तो वेगळेपणाने मात्र अर्जुनाने पाहिलं तसं पाहू शकत नसला तरी देखील तो परमात्म तत्वाशी तत्वतः समरस होऊन जातो. तत्व याचा अर्थ असा की सर्वात अंतिम अशी अधिष्ठानभूत स्थिती म्हणजे तत्व. त्या तत्वाशी तो प्रथमतः समरस होतो. ते तत्व सर्व ठिकाणी पाहायला शिकतो आणि सर्व ठिकाणी पाहिल्यानंतर आपण आणि ते तत्व एक आहोत हे लक्षात आल्यामुळे बाहेरच्या विश्वाशी देखील तो परमात्म भावानी आपणही परमात्मा आहोत, तुझं माझं एकी परी जैसा तरंगू सागरी अशा प्रकारे तो एकरूप होतो. याला तत्वतः प्रवेश तुमच्या परंतप असं म्हटलेलं आहे. मी तिला असं म्हटलेलं होतं की एखाद्या सत्संगामध्ये मी याचं उत्तर सांगेन या एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी, पण एखाद वेळेला याच्यावरून कदाचित एखादा ग्रंथ जर आपण केला तर ते उत्तर वेगळीकडे आणि हे निरूपण वेगळीकडे असं व्हायला नको, म्हणून हा सुंदर प्रश्न होता त्यामुळे तुम्ही एकत्रित घेतला. पुढे 18व्या अध्यायामध्ये देखील भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम, तत्वतः मला अशा प्रकारे जाणल्यानंतर मग प्रवेश शक्य आहे असं 18व्या अध्यायामध्ये तदनंतरम, मग तो त्याच्यामध्ये प्रवेश करतो. मला तत्वतः जाणून आणि स्वतःला देखील तत्वतः जाणून मग प्रवेश शक्य आहे. सजातीय
एकरूपता शक्य आहे, विजातीय नाही. म्हणून आपण आणि परमात्मा याच्याबद्दल तत्वतः ज्ञान घेऊन मग प्रवेश केला जातो, असं पुढे 18व्या अध्यायामध्ये देखील सांगितलेलं आहे. भक्ती ना, भक्तीच्या नावाने एक घोट पाणी प्यायलो. चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला होता. आणि आता आपण 12व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य बुद्धी म्हणजे आत्मविषयक ज्ञान सांगितलं आणि त्या आत्मविषयक ज्ञानाच्याच अंतर्गत स्वधर्म कर्म निष्ठा कशी असते ते सांगितलं. मी दुसऱ्या अध्यायाबद्दल बोलतोय आता. अशा प्रकारे सांख्य बुद्धी सांगितल्यानंतर भगवंतांनी योग बुद्धी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली. म्हणजे अशा प्रकारची सांख्य बुद्धी प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून कोणत्या भावनेने कर्म करावीत, म्हणजे अशा प्रकारची बुद्धीची स्थिरता येते, हे योग बुद्धी म्हणून भगवंतांनी सांगितलं. ही योग बुद्धी म्हणजे कर्म करण्याची एक विशिष्ट खुबी, विशिष्ट कला. दुसऱ्या अध्यायामध्ये जसं कर्मणी एव अधिकाराः मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुः माते संगाः तु अकर्मणी, ही योग बुद्धी. कोणत्या भावनेनी, कोणत्या बुद्धीनी ही कर्म करावीत म्हणजे बुद्धीची स्थिरता येते, याचा एक मार्ग देखील, पाथवे भगवंतांनी जणू सांगितला. स्थिर बुद्धीचं वर्णन करण्याच्या आधी भगवंतांनी सांख्य बुद्धी सांगितली, ज्ञान विचारामध्ये रमलेली बुद्धी, आणि ही बुद्धी प्राप्त करण्यासाठी म्हणून योग बुद्धी सांगितली, कर्मयोग युक्ती सांगितली. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत असं म्हणाले की या जगतामध्ये 2 प्रकारच्या निष्ठा आहेत. लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम. एक सांख्य आहे, ते ज्ञान विचाराने माझ्याशी एकरूप होऊन राहतात, आणि कर्म विचार आहे, योगी त्याचा आश्रय करतात आणि माझ्याशी एकरूप होऊन राहतात. आणि तिसरा, चौथा आणि 5वा अध्याय हा कर्म विचार भगवंतांनी सांगितला. कर्मयोगाचं विवरण तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं. 5व्या अध्यायामध्ये जो ज्ञान योगेन सांख्यानाम म्हणून एक मार्ग सांगितलेला होता, पण त्याचा अद्यापपर्यंत विवरण आलेलं नव्हतं. त्याचा अर्जुनाने संन्यास असा एक शब्द उपस्थित केल्यामुळं भगवंतांनी या ज्ञान मार्गाचा उल्लेख प्रथम केला आणि त्याला संन्यास अशी संज्ञा त्या ठिकाणी दिली आणि त्याच्यावर थोडंसं निरूपण त्या ठिकाणी केलं. पण अभिप्राय असाच दिला की हा जो कर्मयोग आहे, हा कर्मयोग मात्र जास्त श्रेयस्कर आहे आणि संन्यास हा तुलनेने अवघड आहे. संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः. योगाशिवाय आचरलेला जो संन्यास आहे तो संन्यास दुःखपूर्ण आहे, असं तिथं भगवंतांनी सांगितलं. 5व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी ध्यानाचा विचार सांगायला सुरुवात केली आणि 5वा, 6वा आणि पुढं 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ध्यानाचा परिपूर्ण विचार असं सांगितला. आत्म्याच्या प्रचितीसाठी जो साक्षात उपाय, थेट उपाय करायला पाहिजे, त्या ध्यानाविषयी भगवंतांनी निरूपण केलं. अशा प्रकारे दुसरा अध्याय ज्ञानाबद्दल, आत्मज्ञानाबद्दल भगवंतांनी, तसंच तिसरा, चौथा, 5वा अध्याय कर्म विचार भगवंतांनी सांगितला. 5वा, 6वा आणि 8वा अध्याय याच्यामध्ये ध्यान विचार भगवंतांनी सांगितला. आणि अशा प्रकारे ज्ञान विचार अंतःकरणात स्थिरावून
कर्माचं आचरण करत करत ध्यानाचीही साधना करत जे आत्मज्ञान होतं ते आत्मज्ञान व्यवहारकाळी टिकवायचं कसं, हे 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रथम उलगडून सांगितलं. 7व्या अध्यायाचा मुख्य विषय अशा निर्माण झालेल्या आत्मज्ञानाला अबाधित ठेवून व्यवहारामध्ये वर्तन कसं करायचं, कोणत्या भावाने जगताकडे पाहायचं, हे 7व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि याला भगवंतांनी विज्ञान असं नाव दिलं. हा विज्ञानात्मक विचार परत 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला. आणि 9व्या अध्यायामध्ये मानुषी स्वरूपामध्ये ईश्वर दर्शन, 10व्या अध्यायामध्ये विभूतींच्या अंगाने चर अचर जगतामध्ये टप्प्याटप्प्याने ईश्वर दर्शन, आणि 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाच्या योगाने श्रद्धा प्रेमासहित कशी दृष्टी विकसित करायला हवी ते भगवंतांनी 9, 10 आणि 11 या अध्यायामध्ये सांगितलं. हा भक्तीचा विचार आहे आणि विज्ञानात्मक देखील विचार आहे. अशा प्रकारे ज्ञान, कर्म आणि ध्यान याच्या योगाने आत्मज्ञान आणि त्याच्या जोडीने श्रद्धा प्रेमाने जगताकडे पाहण्याची एक विशिष्ट परमात्म दृष्टी म्हणजे विज्ञानात्मक भावानी अशा परिपूर्ण मानवी जीवनाचं वर्णन भगवंतांनी 11व्या अध्यायाच्या अखेरीला केलं. मत कर्मकृत मत परमो मत भक्तः संगवर्जितः निर्वैर सर्व भूतेषु यस्स माम एति पांडव, असा जो आहे तो मला येऊन मिळतो असं भगवंतांनी सांगितलं. तर या अध्यायाच्या सुरुवातीला अशा प्रकाराने सतत युक्त राहून म्हणजे ज्ञान विचार अधिक कर्म विचार अधिक ध्यान अधिक श्रद्धा प्रेमाने विज्ञानात्मक भाव अबाधित राखून परमात्म भाव प्राप्त करून घेणं, परमात्म्याशी एकरूप होऊन राहणं, अशा प्रकाराने सतत युक्त राहून जे भक्त तुमची उपासना करतात असं भगवंतांनी म्हटलं. असं अर्जुनाने जे म्हटलं, तर असे भक्त आणि दुसरे जे भक्त अव्यक्त अक्षर अशा परमात्म्याची उपासना करणारे, आता तोच श्लोक पंकजदादांनी वाचलेला होता. म्हणजे 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञान योगेन सांख्यानाम म्हणून ज्यांचा उल्लेख केलेला होता आणि 5व्या अध्यायामध्ये योगाखेरीज संन्यासाचा जो उल्लेख केलेला होता, अशा ज्ञानमार्गी साधकांमध्ये श्रेष्ठ कोण असा प्रश्न पहिल्यांदा या अध्यायामध्ये विचारला. 5व्या अध्यायामध्ये जो संन्यासी हा शब्द आलेला आहे त्यालाच या ठिकाणी अक्षराची उपासना करणारे असं म्हटलेलं आहे. केवळ अक्षराची उपासना करणारे, ज्ञानप्राप्ती न होता ज्ञानप्राप्ती होण्याच्या आधीच आपली वस्त्र बदलणं, आपलं नाव बदलणं, घर सोडून देणं, गाव बदलणं आणि केवळ ध्यानाच्या मार्गाने बाकी कर्म न करता श्रद्धा प्रेम अशाही गोष्टीच्या वाटेला न जाता केवळ अक्षराची उपासना करणारे असे जे अव्यक्ताची उपासना करतात, ज्याला 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी दुःखम आप्तुम अयोगतः असं म्हटलेलं आहे. योगाखेरीज अशा प्रकारचा संन्यास हा दुःखपूर्ण आहे असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी त्यांनाच अव्यक्तोपासक असं म्हटलेलं आहे आणि आधीचे जे आहेत त्यांना व्यक्तोपासक असं म्हटलेलं आहे. अर्जुनाने प्रश्न असा विचारला की अशा 2 उपासकामध्ये अधिक उत्तम योग साधलेला असा योगी कोण, असा अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे. एवं सतत युक्ता ये भक्ताः त्वाम पर्युपासते, अशा प्रकारे सतत युक्त राहून म्हणजे
आधी वर्णन केलेले जे आहेत ते मत कर्मकृत मत परमो मत भक्ता संगवर्जिता निर्वैल सर्व भूतेषु, एक प्रकारे दुसऱ्या अध्यायापासून ते 11व्या अध्यायापर्यंत सर्व उपासनांचा आश्रय धरून, ज्याला मगाशी मी उत्तर देताना भक्त्या तू अनन्यया शक्य, अनन्य भक्तीमध्ये जे सगळे प्रकार मोडतात त्या सगळ्या मार्गाने जे उपासना करतात असे. एवं सतत युक्ता ये भक्ताः त्वाम पर्युपासते. आणि दुसरे ये च अपि अक्षरम अव्यक्तम, जे केवळ अक्षर आणि अव्यक्त अशा परमात्म तत्वाची उपासना करतात. ये च अपि अक्षरम अव्यक्तम तेषाम, त्या दोघांमध्ये के योग वित्तमाः, श्रेष्ठ कोण, असा अर्जुनाने प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताना अर्जुनाचे निश्चित काही हेतू आहेत. ते म्हणजे साधनेतल्या या दोन साधनेतल्या श्रेष्ठ साधने संबंधी माहिती करून घेणं. याच्यापैकी एकाच भगवंतांनी भरपूर वर्णन केलेलं आहे आणि दुसऱ्या अव्यक्त उपासनेचं विशेष वर्णन केलेलं नाही. याच्यातली श्रेष्ठ साधना कोणती हे भगवंतांच्या मुखातून अर्जुनाला जाणून घ्यायचे. दुसरा हेतू असा की अव्यक्तोपासना श्रेष्ठ असं जर यदा कदाचित भगवंतांचं उत्तर आलंच, तर या उत्तराचा आधार घेऊन अर्जुनाला जे युद्धापासून परावृत्त व्हायचं आहे. बघा 11व्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंतांना काय प्रकारांनी शरण गेलेला आहे, तरी अर्जुन अशा प्रकारचे प्रश्न विचारतो आहे आणि युद्ध न करण्याच्या भूमिकेकडे कुठेतरी जाता येईल का हे पाहतो आहे. जर अव्यक्तोपासना श्रेष्ठ असेल तर मग मी ती करत बसेन, हे त्याच्या पुढचं त्याचं विधान अगदी अटळ असं आहे. जसं 3ऱ्या अध्यायामध्ये तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव असं विचारलं की जर तू स्थिर बुद्धीला एवढं महत्व देतोस तर मी स्थिर बुद्धी करून बसेन, मग आता कर्म कशाला करायला सांगतोस, असं म्हणून अर्जुन परावृत्त होऊ पाहत होता. इतका थेट प्रश्न अर्जुनाने इथे विचारलेला नाही. पण जर भगवंतांचं उत्तर तसं आलं असतं तर कदाचित अर्जुन असं म्हणू शकतो की अशा प्रकारचा मी अव्यक्त उपासक होईल. भगवंतांनी 5व्या अध्यायामध्ये कर्ममार्ग सुलभ असं सांगितलं. तिथं जी काळजी घेतली अर्जुनाला उत्तर देताना, तीच काळजी इथं देखील अर्थात भगवंतांनी घेतली. इथं व्यक्तोपासनेच्या बाजूनी स्वतःचं मत दिलं. त्यामुळं अर्जुनाचा जो संभाव्य दुसरा मानसिक हेतू कदाचित असू शकेल कर्म टाळण्याचा, तो आपोआपच संपला. तिसऱ्या अध्यायामध्ये जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव असा अर्जुनाने प्रश्न विचारलेला होता. आणि 5व्या अध्यायामध्ये संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी, या दोघांपैकी एकच मला काहीतरी सांग की ज्याने मी श्रेय प्राप्त करेन. तू जर स्थिर बुद्धीला महत्व देत असशील आणि स्थिर बुद्धीचं खूप कौतुक करत असशील तर मग कर्म करायला तरी सांगू नकोस, असं 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलं. आणि 5व्या अध्यायामध्ये म्हटलं की एकदा तू संन्यास सांगतोस, एकदा कर्मयोग सांगतोस, एक काय ते सांग. ते अशाच हेतूने अर्जुनाने तेव्हा प्रश्न उपस्थित केलेले होते. भगवंतांनी याच्या उत्तराकरता म्हणून माझ्या ठिकाणी मन ठेवून नेहमी युक्त चित्त राहून परम श्रद्धेने जे माझी उपासना करतात ते माझ्या मते सर्वात उत्तम युक्त म्हणजे योगी आहेत असं उत्तर दिलेलं आहे. मय्या वेश्य मनो येमाम, माझ्या ठिकाणी मन ठेवून नित्य युक्ता, नेहमीच युक्त होऊन ध्यान करून वर उपासते, उपासना देखील करतात
श्रद्धया परया उपेता, श्रद्धा प्रेम देखील जे ठेवतात ते मे युक्त तमो मता, हा ते युक्त तम आहे असं माझं मत आहे, असं भगवंतांनी अर्जुनाला उत्तर दिलं. ज्ञानाचा विचार आपल्या बुद्धीमध्ये ठसवून ध्यान, कर्म, श्रद्धा, प्रेम यांनी एक विज्ञानयुक्त भाव धरून उपासना करणारे असे जे व्यक्तोपासक आहेत, याला ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त आणि अव्यक्त अशा संज्ञा दिल्या. आता आपण ज्ञानेश्वरी ऐकली तेव्हा पाहिलं. हे जे व्यक्तोपासक आहेत ते अधिक श्रेष्ठ आहेत, अधिक उत्तम भक्त आहेत, असं भगवंतांनी उत्तर दिलं. आणि पुढे भगवंत असं म्हणतात की येतु अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते. मात्र जे अनिर्देश्य, अव्यक्त, अक्षर, सर्वव्यापी, अचिंत्य, कूटस्थ, अचल, नित्य अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात. येतु अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिंत्यंच कूटस्थम अचलम ध्रुवम. आणि कशी उपासना करतात? संनियम्य इंद्रिय ग्रामम, सर्व इंद्रिय ग्राम आवरतात. सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति माम एव सर्वभूत हिते रताः. अव्यक्त उपासने संबंधी, केवळ अव्यक्त उपासना याच्या संबंधी फक्त एवढाच उल्लेख भगवद्गीतेत आलेला आहे. ती उपासना कशी करायची या संदर्भात भगवंत असं म्हणतात की एक म्हणजे ब्रह्मभावात नेहमी राहणं. कोणता ब्रह्मभाव? अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिंत्यंच कूटस्थम अचलम ध्रुवम. हा ब्रह्मभाव. आपल्याला अक्षर याच्यावरून काय समजलं? अनिर्देश्य, ज्याचा निर्देशच करता येणार नाही, याची उपासना करायची कशी? असा जो ब्रह्मभाव आहे तो ब्रह्मभाव त्याच्यामध्ये संपूर्णपणाने चित्त समर्पित करून, म्हणजे चित्त नाहीसं करायचं आणि हा ब्रह्मभावच उपस्थित करायचा. येतु अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम. एकाच वेळेला सर्व ठिकाणी असणारं. आपल्याला तसं दिसत नाही. आपल्याला इथं स्त्री दिसते, पुरुष दिसतो, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रकृती दिसतात. सर्वत्र एकच परमात्मा आहे अशी दृष्टी इंद्रियवान माणसाला कठीण आहे. म्हणून हे कठीण आहे असं भगवंतांनी नंतर उल्लेख केलेला आहे. सर्वत्र गम अचिंत्यंच, याचं चिंतन देखील नाही. अशा ब्रह्मभावात जो राहतो, म्हणजे पहिलीच कंडिशन अशी की या ब्रह्मभावामध्ये जो स्थिर राहतो. नुसता या ब्रह्मभावात स्थिर राहून चालत नाही. संनियम्य इंद्रिय ग्रामम, प्रत्यक्ष इंद्रिय देखील आवरतो, म्हणजे इंद्रियांना मोकळ सोडत नाही. कोणी असं म्हणेल की मी या ब्रह्मभावात राहतो आणि फिरत राहील, तसं चालणार नाही. एका जागी बसून सगळी इंद्रिय आवरून धरेल. जेव्हा आवश्यक तेव्हाच डोळे उघडेल. अगदी भोजनादी आवश्यक असेल तेव्हाच हात हलवेल. अशा प्रकारे बाकी ब्रह्मचिंतनामध्येच निमग्न राहील. काही कर्म करणारच नाही. शरीर धारणे करता आवश्यक एवढीच कर्म करेल, भोजनादी हीच. पैसे मिळवण्याची देखील कर्म करणार नाही, काहीच करणार नाही. संनियम्य इंद्रिय ग्रामम, सर्वत्र समबुद्धयः, आणि सर्व ठिकाणी समबुद्धी ठेवून. ही उपासनाच, म्हणजे ज्ञान तर झालेलं नाहीये पण सर्वत्र समबुद्धीच ठेवायची आहे. अशा प्रकारची उपासना करत असताना कोणी प्रेमाने वर्तन करेल तर कोणी दगड देखील मारेल, सांगता येत नाही. तर अशा वेळेला सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी करून ते प्राप्नुवन्ति मामेव, ते मलाच येऊन मिळतात. सर्वभूत हिते रताः,
आणि समबुद्धी ठेवून सर्व भूत हितरती अंतःकरणामध्ये ठसवून पण सर्व भूत हिताकरता प्रत्यक्ष कोणतीही कर्म न करणारा, ही वैचारिक साधना आहे. बस जसं ते पवाहारी बाबा म्हणाले ते ना विवेकानंदांना, ते म्हणाले की तुमच्यासारखे महात्मे जर बाहेर आले समाजामध्ये तर केवढं मोठं कार्य घडेल. ते म्हणाले केरळला एका डोंगरामध्ये बसलेले होते. ते असं म्हणाले की मी इथं बसलेला आहे म्हणून तुझ्यासारखी मंडळी काम करतायत, तुझ्यासारखी मंडळी जी काम करतायत तर ती माझ्या अधिष्ठानावर काम करतायत. प्रत्यक्षात काहीच बाहेर येऊन काम करत नाहीयेत, तरी देखील सर्व भूत हितरती अंतःकरणामध्ये ठेवलेली आहे असे. म्हणजे जी ही अक्षर उपासना आहे तर ती कशी करायची याचा एक मार्ग भगवंतांनी इथं सांगितला. एक म्हणजे ब्रह्मभावामध्ये चित्त समर्पण. ब्रह्मभावच नाहीये, चित्त सतत व्यवहारामध्ये अडकत आहे, ते एकदम ब्रह्मभावात ठेवणार कसं, पण चित्त ब्रह्मभावामध्ये ठेवणं. इंद्रिय निरोध, ज्ञान झालेलं नसताना एकदम इंद्रिय निरोध, सर्व ठिकाणी समबुद्धीचा आश्रय करणं आणि चिंतन स्वरूप विश्व हितरती असा भाव ठेवणं. भगवंत असं म्हणतात की क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसां. पण ज्ञान न होता एकदम असा अभ्यास सुरू केल्यामुळे त्यांना अधिक क्लेश आहेत. कारण कानाचे विषय नाहीत, डोळ्यांचे विषय नाहीत, स्पर्शाचे विषय नाहीत, भोजनाचे देखील विषय नाहीत. श्रीधर स्वामी महाराज भिक्षा मागत असत आणि ती भिक्षा डोहामध्ये बुडवत असत. त्याच्यातला सगळा अन्नरस किंवा चव नाहीशी झाली की मग उरलेलं असेल ते शरीर धारणेकरता खात असत. तुम्ही फोडणी न दिलेलं, मीठ न घातलेलं, नुसतं उकडलेलं एक दिवस खाऊन बघा. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसां. अव्यक्तो हि गतिर्दुःखम. अव्यक्त उपासनेमध्ये विशेष लाभ काही नाहीये. जरी माझा भाव होत असला, प्राप्त होत असला अंती, तरी देखील दुःख अव्यक्त उपासनेमध्ये आहे. सुरुवातीपासून आहे, शेवटी ज्ञान झाल्यानंतरच नाहीस होईल. असं असल्यामुळं अव्यक्तोपासनेचा मार्ग हा कष्टाने सिद्ध होतो. आपली जी उपासना आहे त्या उपासनेला काहीतरी खूण लागते. जी दुसऱ्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत उपासना भगवंतांनी सांगितली तर ती काहीतरी खुणेनी उपासना संभवते अशा प्रकारची उपासना सांगितलेली आहे. आणि ही जी उपासना आहे ही उपासना येतु अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते इथपासून 2 श्लोकांमध्ये वर्णन केलेली संनियम्य इंद्रिय ग्रामम आदी ही उपासना बिनखुणेची उपासना आहे. याच्यात कोणतीच खूण नाही, कोणतीच व्यक्तता नाही. अशी बिनखुणेची निरालंब उपासना देहधारी पुरुषाला जड जाते. खरं म्हणजे ही अव्यक्त वस्तूच परिपूर्ण आणि सर्वव्यापी आहे, तिचाच अंततः बोध करून घ्यायचा आहे. तरी देखील जरी अंतिम प्राप्तव्य स्वरूप अशी ही उपासना अंतिम स्थान असलं तरी भगवंत असं म्हणतात की खुणेच्या आधाराने प्रारंभ करून उपासनेला नंतर मग खूण पुसून टाकण्याची युक्ती म्हणजे व्यक्तोपासना आहे. सुरुवातीला काही खुणेनी जायचं आणि मग नंतर ती खूण सोडून द्यायची. मनाच्या श्लोकामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे खुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीयेसी संकेत जो दाविजे तो तया सांडुनी चंद्रमा भाविजे तो.
ही व्यक्तोपासना कशी आहे, तर त्याच्यामध्ये काही तत्व विचार आहे, महावाक्याचा उपदेश आहे, महावाक्य, तत्वादिके, पंचीकरणे, काही साधन आहे, संत संघाचं काही आचरण आहे, काही विवरण आहे. कसं आहे ते असं म्हणतात की द्वितीयेसी संकेत जो दावीज येतो. द्वितीयेची जी चंद्रकोर असते ती चंद्रकोर फार थोड्या वेळ आकाशात असते आणि जर तुम्ही झाडी असलेल्या प्रदेशात परसात वगैरे असाल, तुमच्या घराच्या मागं आता परस नसतं, झाडी असलेल्या प्रदेशात जर तुम्ही असाल तर तिथून ही द्वितीयेची चंद्रकोर जी आधीच खूप अस्पष्ट असते आकाशात, तर ती दिसणं फारच कठीण जातं. एखाद्याला दिसते आणि दुसरा म्हणतो की ती कुठे मला दिसतच नाही. तेव्हा त्याला दाखवायला लागते की ते शेवग्याचं झाड दिसतं का तुला? त्या शेवग्याच्या झाडाच्या डाव्या बाजूला वर त्या ज्या ओळीनी 5-6 शेंगा आहेत त्या दिसतात का? तो म्हणतो दिसतात. मग त्या शेंगांच्या पलीकडे पहा, एकदम त्याला ती कोर दिसायला सुरुवात होते झाडीमधून. द्वितीयेसी संकेत जो दावीज येतो. आता ते पाहिल्यानंतर त्या शेंगा सोडायच्या आहेत आणि चंद्रकोर पाहायची आहे. तया सांडूनी चंद्रमा भावीज येतो. आता ती खूण सोडून द्यायची आणि मग तो चंद्रमा पाहायचा. तसं प्रारंभ खुणेनी करायचा आणि मग नंतर खूण पुसून टाकायची आणि अव्यक्ताशी तदाकार व्हायचं. ही जी व्यक्तोपासना आहे, ही व्यक्तोपासना देहधारी पुरुषाला सोपी जाते. असं असल्यामुळे भगवंतांनी व्यक्तोपासना ही श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. मय्यावेश्य मनो येमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता तेने युक्त तमो मदाः. आणि जे दुसरेही तिथंच जातात, त्यांनाही तेच शाश्वत अक्षर असं पदच प्राप्त होतं. एवढंच नव्हे तर त्यांच्या उपासनेचा आधार पहिल्यापासूनच अचिंत्य आणि अक्षर असं तत्व असतं, पण देहधारी माणसाला ते कठीण जातं. असं असल्यामुळं खुणेनी सुरुवात करून मग नंतर खूण बाजूला सारण्याची जी युक्ती आहे, अशी उपासना श्रेष्ठ, व्यक्तोपासना श्रेष्ठ, असा इथं अभिप्राय दिलेला आहे. आपण हा विषय आता पुढच्या वेळेला पाहू. हा विषय अतिशय मूलगामी असा आहे. 12व्या अध्यायाचे नीट अर्थ केलेले नाहीत. 12व्या अध्यायामध्ये सगुण आणि निर्गुण असे सरसहा अर्थ केलेले आहेत. सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ असा अर्जुनाने प्रश्न विचारला. असा प्रश्नच अर्जुनाने विचारलेला नाहीये. अर्जुन एका मोठ्या परंपरेचा उल्लेख करतो. एवं सतत युक्ता ये भक्ता त्वाम पर्युपासते. याच्यात कुठं सगुण म्हटलेलं नाहीये. त्याच्यात ध्यान देखील आहे, कर्म देखील आहे, श्रद्धा प्रेम देखील आहे, ज्ञान विचार देखील आहे. केवळ सगुण नव्हे आणि केवळ निर्गुण नव्हे. राजयोगाची जी साधना आहे, ती साधना या सर्वांना एकत्रित धरून चालते. तर दुसरी एक साधना अशी आहे की हे काही न घेता केवळ अव्यक्ताला धरून सुरुवातीपासून उपासना करायची. या दोन, व्यक्तोपासना आणि अव्यक्तोपासना, असा ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय. तो फार तर ठीक आहे, चांगला आहे. अगदीच सगुण आणि निर्गुण म्हणणं काही योग्य नाही. पण हे व्यक्तोपासना म्हणजे देखील व्यक्त अशा मूर्तीची उपासना, असा जो नंतर कोणी अर्थ केला तो बरोबर नाहीये. या अध्यायाचे नीट अर्थ केले गेले नाही. व्यक्तोपासना म्हणताना ज्ञानेश्वर महाराजांनी, आता आपण एवढं खरं म्हणजे या सूत्र रूपाने सांगताना जाता येत नाहीये, नाहीतर ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट ओव्या लिहिलेल्या आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीवरूनच अर्थ करताना परत सगुण का निर्गुण असे अर्थ केलेले आहेत. तसे अर्थ मुळात नाही. अशा प्रकारची व्यक्तोपासना आणि केवळ अव्यक्तोपासना, याच्यातला श्रेष्ठ भक्त कोण, असा अर्जुनाने प्रश्न विचारला. आपण पुढच्या वेळेला परत हा विषय पाहू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर ज्ञानी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर, तो सत
ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीताः मा कृतः कस्य स्विद्धनम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति।